इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम भारतावर झालाय. एलपीजी सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला. देशातील अनेक शहरात आणि खेड्यात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांपासून तर रेस्टॉरंट मालक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याने आता हैराण झाले आहेत. काही ठिकाणी एलपीजी गॅसच्या काळा बाजाराच्या तक्रारीने प्रशासन अलर्ट मोडवर आले. मध्य पूर्वेतील तणावात भारतातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्याचा खेळखंडोबा झालाय. देशातील अनेक भागात एलपीजी सिलेंडरची टंचाई तुटवड्याने ग्राहकांना हैराण केले. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. पुण्या मुंबईत बाहेरगावचे विद्यार्थी कामगारांचं जीवन विस्कळीत झालंय. जेवणाच्या हालामुळे मायभूमीकडे परतीचा प्रवास सुरू असल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांना गॅस तुटवड्यामुळे जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने मेस आणि कॅन्टीनमधील गॅसचा साठा हा फक्त काहीसा शिल्लक आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जेवणाची व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे. पाहुयात हा त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, माझं नाव मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. शहरातील अनेक वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसतोय. पुणे आणि मुंबई या राज्यातील दोन प्रमुख महानगरांमध्ये शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने आलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना आणि कामगारांचं जीवन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर न झाल्यामुळे रोजच्या जेवणासाठी आता मोठी कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी वसतिगृहांच्या स्वयंपाकघरात गॅस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ येते. या परिस्थितीमुळे अनेकांनी पुन्हा आपल्या मायभूमीकडे म्हणजेच मूळ गावी परत जाण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. मध्य पूर्वेतील या संघर्षामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने भारतभरात व्यावसायिक घरगुती गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. यामुळे हॉटेल, मेस, लग्न समारंभ आणि शाळांमधील मध्यान्ह भोजनावर परिणाम होऊन स्वयंपाकाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. होमोज स्ट्रेट बंद झाल्याने एलपीजी पुरवठाही थांबलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गॅस तुटवड्यामुळे जेवणाची मोठी अडचण निर्माण झाल्याचं विद्यार्थ्यांकडूनच सांगण्यात येते. जेवणाची व्यवस्था बिघडल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून प्रशासनाने तातडीने काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून होतीये. दरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास कुलगुरूंच्या घरी जेवायला येऊ असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिलाय. अनेक विद्यार्थी आणि कामगार छोटं मोठं काम करून किंवा अर्धवेळ नोकरी करत आपलं शिक्षण आणि जीवनाचा खर्च भागवत असतात. मात्र सध्या कामाच्या संधी कमी झाल्या आहेत आणि तसंच काही ठिकाणी पगार वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत. त्यामुळे रोजच्या जेवणासाठी सुद्धा पैसे अपुरे पडत असल्याचं अनेकांनी सांगितलंय. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दूरवरच्या भागातून आलेले विद्यार्थी हे वसतिगृहांमध्ये राहतात. मात्र मागील काही दिवसांपासून गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने वसतिगृह प्रशासनासह विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. स्वयंपाकासाठी गॅस नसल्यामुळे अनेक ठिकाणी स्वयंपाकघर, मेस ही बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काही वसतिगृहांमध्ये तात्पुरता उपाय म्हणून इलेक्ट्रिक शेगड्या किंवा इंडक्शन चुली वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवताना या पर्यायांची मर्यादा येतेच आणि विजेचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे विजेच्या बिलातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा हा पूर्णपणे खोळंबलाय. सिलेंडर मिळण्यात विलंब होत असल्यामुळे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे बनवणं कठीण झालंय. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांना बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करावं लागतंय. मात्र सर्व विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही एकसारखी नसल्यामुळे अनेकांना हा अतिरिक्त खर्च परवडत नाही. परिणामी काही विद्यार्थी हे अल्प आहारावर दिवस काढत असल्याचं सांगण्यात येतंय. पुणे आणि मुंबई ही दोन शहरं शिक्षण रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देणारी केंद्र म्हणून ओळखली जातात. दरवर्षी राज्यातील तसेच इतर राज्यातील हजारो विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी या शहरांकडे वळतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील अनेक युवक युवती रोजगाराच्या शोधात या महानगरांमध्ये येतात. परंतु सध्या निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे या सर्वांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालंय. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार वसतिगृह किंवा भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेणं हे आधीच खर्चिक असतं आणि त्यातच जेवणाचा खर्च वाढल्याने आर्थिक ताण अधिक वाढलाय. काही विद्यार्थ्यांना 2 वेळेच्या जेवणासाठीही मोठा संघर्ष करावा लागतो. अनेक ठिकाणी मेस बंद असल्यामुळे किंवा अन्नाच्या दरात वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच्या हॉटेलवर अवलंबून राहावं लागते. मात्र हा खर्च दीर्घकाळ परवडणारा नाही असं विद्यार्थी सांगतायत. कामगारांची परिस्थिती काही अशीच आहे. रोजंदारीवर किंवा छोट्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना काम मिळण्यात अनिश्चितता निर्माण झाली. काही कारखाने किंवा लहान उद्योगांमध्ये कामाचे तास कमी करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी काम बंद असल्यामुळे कामगार बेरोजगार झाले. परिणामी त्यांच्यासमोर राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न उभा राहिलाय. या परिस्थितीमुळे अनेक कामगार आणि विद्यार्थी आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेत असल्याचं दिसून आलंय.
पुणे आणि मुंबईतील रेल्वे स्थानकं तसंच बस स्थानकांवर बाहेरगावच्या लोकांची वाढती गर्दी दिसते. अनेक जण आपापलं सामान घेऊन गावाकडे परतत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. जेवणाचे हाल होत असल्यामुळे आणि आर्थिक ताणामुळे अनेक जण आपल्या मायभूमीकडे परत जात असल्याने शहरातील स्थलांतरित लोकांच्या जीवनातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली आहे. परिस्थिती लवकर सुधारून विद्यार्थी आणि कामगारांचं जीवन पुन्हा सुरळीत व्हावं अशी अपेक्षा आता सर्व स्तरातून व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.